कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत देवीदासजी तितरमारे आलेले आहे। प्राध्यापक तेडाचे आहे। हे गांधीजींच्या वर आपल्याला संबोधन करणार आहे। नमस्कार। नमस्कार सर, मी प्राध्यापक देवीदास तितरमारे, प्राध्यापक संजय गांधी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तेढा। सर्वप्रथम या ठिकाणी महात्मा गांधीजींना आदरांजली व्यक्त करतो आणि महात्मा गांधीजी यांचा जन्म पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 1869 ला झालं। महात्मा गांधीजींचं लग्न वयाच्या 15व्या वर्षी पुतलाबाई सोबत झालं। त्यांना 4 अपत्य झाली, पण 4ही अपत्ये दगावली। त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यतेचा लढा आपल्या हातात घेण्याचं ठरवलं, पण त्यापूर्वी त्यांचे एज्युकेशन झालं, बॅरिस्टर झाले। बॅरिस्टर झाल्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेला गेले। दक्षिण आफ्रिकेला काळा गोरा असा भेदभाव होता, तो दूर करण्यासाठी त्यांनी आंदोलन केली आणि दक्षिण आफ्रिकेतील लोकांना स्वातंत्र्य मिळवून दिलं। त्यानंतर 1920 ला भारतात आले। भारतात आल्यानंतर संपूर्ण दयनीय अवस्था भारतातली पाहिली आणि लोकमान्य टिळकांचा मृत्यू सुद्धा 1920 ला झालं। 1921 ला राष्ट्रीय काँग्रेसची धुरा आपल्या हातात घेऊन त्यांनी स्वातंत्र्याचा शंखनाद केला आणि कुठल्याही परिस्थितीत भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, कारण शेतकऱ्यांची लूट, जनतेची लूट या ठिकाणी होत होती। भारताला सोन्याची चिडिया म्हटलं जातं, त्या सोन्याची चिडियाची लूट होत होती। गांधीजी यांनी भारताला भ्रमण केलं आणि बघितलं की भारतामध्ये 80% जनता ज्यांना धड वस्त्र सुद्धा मिळत नाही, म्हणून त्यांनी स्वतःचे वस्त्र साधा धोतर परिधान केला। आयुष्यभर संघर्ष करत गेले। 1930 ला दांडी यात्रा त्यांनी काढली। मिठाचा जो सत्याग्रह त्यांनी केला, मिठाचा कायदा मोडून काढला आणि जनतेला मीठ मोफत उपलब्ध करून दिलं। त्यानंतर 1942 ला चले जाव आंदोलन त्यांनी पुकारलं। चले जाव आंदोलनामध्ये ब्रिटिशांना तुम्ही आमच्या भारतातून निघून जा हे त्यांनी सूचित केलं। आंदोलने केली, अनेकदा तुरुंगवास भोगला, पण ते डगमगले नाहीत। आमरण उपोषण त्यांनी केलं तुरुंगात जाऊन, पण स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण सोडणार नाही ही धुरा त्यांनी पत्करली। सुभाषचंद्र बोस यांना त्यांनी मार्गदर्शन केलं, तुम्ही हिंसेच्या मार्गाने लढा, मी अहिंसेच्या मार्गाने लढतो। अहिंसा हा तत्व त्यांनी संपूर्ण जगाला दिलेला आहे। अहिंसात्मक धोरण स्वीकारूनच आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवू शकतो, कारण आपला देश हा एकवटलेला देश नाही। या देशाला जर संघटित करायचं असेल तर अहिंसा हा तंत्र आपण स्वीकारलं पाहिजे। युद्धमय परिस्थितीतून आपण इंग्रजांना हरवू शकत नाही, म्हणून त्या अहिंसेच्या सूत्र वापरून, अहिंसेचं हे शस्त्र वापरून त्यांनी भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळवून दिले। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांना माहित होतं इतक्या महाप्रचंड देशाला एक सूत्रीत आणण्याचं काम आपल्याला करायचं, म्हणून पंडित नेहरू यांना सांगून संविधान मसुद्याची रचना करायला सांगितली, ज्याचे प्रमुख बाबासाहेब आंबेडकर झाले आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झालं। 29 नोव्हेंबर 1948 ला संविधान लिहून झालं आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आलं। आणि आज आपण बघतो आहोत की महात्मा गांधीजी जरी निघून गेले असली तरी त्यांचे अमर विचार आजही जिवंत आहेत। म्हणून महात्मा गांधीजी यांना आजही मी माझ्या मनामध्ये त्यांना साठवून ठेवलं आहे, त्यांचे विचार माझ्या मनामध्ये आहेत। जोपर्यंत महात्मा गांधीजींचे विचार हे जिवंत आहेत तोपर्यंत भारत हा कमजोर देश होऊ शकत नाही। भारताला महाप्रचंड शक्ती बनवल्याशिवाय कोणी राहू शकत नाही। धन्यवाद। मन मोकळेपणाने सांगितले आहे सरांनी। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।